हॅलो एव्हरीवन, वेलकम टू पौर्णिमाज ब्लॉग. आज सकाळी लहान मुलांचा नाश्ता केला. त्याच्यानंतर आले होते आमचे लहू मामा, ज्यांनी सुसरोड, बाणेर, म्हाळुंग सगळीकडे ताबा मारलेला आहे. सगळी कामं हे एकटेच करतात. मग ते कोणाचंही असो, मग प्लंबिंगचं असो, इलेक्ट्रिकल असो, काही असेल, म्हणजे जे घरातलं काम तुम्ही नाही करू शकत ना, ते त्यांच्यासाठी लोक ह्यांना बोलवतात की हे आमचं काम आहे, ते तुम्ही करून द्या. मग काय, त्यांना चहा खूप आवडतो. त्यांच्यासाठी मस्त कप भरून चहा करून दिला. म्हणलं चहा प्या, पण उद्या आमच्या घरी नक्की जे आमचं राहिलेलं काम आहे ते करा, कारण की ते काम अर्धवट सोडून गेले होते. नंतर आज आम्ही गेलो होतो पिझ्झा खायला. तर पिझ्झा खाता खाता विचार आला, आपण एवढं चांगलं चांगलं खातो, आपल्या बाळाचं काय. म्हणून मग घरी आल्यावर विचार केला तिच्यासाठी बनवावं पॅनकेक. मग अर्धा केळं स्मॅश केलं, त्याच्यामध्ये थोडंसं नाचणीचं पीठ टाकलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं दूध, असं मस्त घोळ तयार केला. आणि आपण तव्यावर जसं उत्तप्पा सोडतो ना, उत्तप्प्याचं बॅटर सोडतो ना, त्या टाईप तव्यावरती सोडलं. त्याच्यानंतर मग मी म्हणलं की एक जरा क्रिएटिव्हिटी काहीतरी करावी, म्हणून एक छोटासा टेडीवेअर पण केला. आणि असं मस्त झालं ते सॉफ्ट. मग ते तिला खाऊ घातले. खाऊ नाही, ॲक्च्युली मी आज ट्राय केलं की तूच खा. तिच्या पुढं ठेवलं, तिने खेळत खेळत तोडून खात होती, पण ती जरा मोठे मोठे तुकडे खात होती. मग नंतर शेवटी मीच तिला चारलं. मुलांना जरा म्हणजे नाही का, त्यांच्या मनासारखं करून दिलं ना की ते खुश होतात. आणि मग ते आपल्या मनाचं जे आहे ना खायचं, ते खाऊन घेतात. नाहीतर आपण म्हटलं ना खा खा खा, तर ते नाही खाणार. त्याच्यामुळे कधी कधी त्यांच्या मनाचं होत्या. नंतर गेले होते तिला कॅब घ्यायला परत आज, तर परत एक पिंक कलरची कॅब घेतली. नंतर हा बुबू भेटला आम्हाला, त्याचं नाव होतं काय, कॉफी. मग कॉफीला टाटा बाय बाय केला, मग आलो आम्ही घरी. असा होता आमचा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग, बाय.